मग देखा चालती चपुरीला नवरा करायचे नवरा शेत म्हणाला तर हो देखा बोलता बोलता आमले पुरी रुई घ्या त्याला गरज मन भाऊ कसा पेटा झाली उभा राहील म्हणून म्हणते मग हा नवरा नको का नको ऐका दादूला 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 नको ग भाई आणि दादूला नको ग बाई मला आपला उष्णा पप्पा कसा नाची म्हणून म्हणते मग हा नवरा नको कसा बहीण कसा म्हणून म्हणून गेलं फिरायला देखा अव देखा कसा देखील म्हणून मला सो बहीण सगळ्या रस्ता सुधरी जात पण माणूस नाही सुधार ना म्हणून म्हणते मग हा नवरा नको काय नको ऐका हो देखा आमना नाना दिसलं दया मायावी देशने 200 रुपये काढ द्या हो म्हणून म्हणते हा नवरा नको पण मला पुई भाऊसलं काही दया मायात नाही नवरा तर असा दिशी राह तो मला पण देणार दिशी राहणार काही करून आमचे मामा त्यांनी दिली ते मामाला आता जाऊ दे तिकडे ते नाही काही लागू नको लाडके बहीण ना मग आले लाडके बहीण पंढरपूर करा अहो बहीण कस काय करू मी म्हणून आमचा कशा फोटो काढा हा नवरा नको मोडके से घर तुटके से चप्पल देवाला देव घर नाही म्हणून म्हणते माय काय म्हणते दादूला 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 नको ग नको ग पाणी बी थोडीशी दया माया राखली जाऊ दे ते मागे लागू नको कांदो शेवटी ना साडी सुडी लिहिली म्हणे पाणी बी दया माया कसा मागेला फिरायला पण खरी ना बोप्या हेच का मेथीना लाडू बांधा द्यायचे तुम्ही जोडलेले याचे का मनाची खरंच असं आहे का म्हणा भाऊ कसा आहे अवका पुळवर पडायची हो बहीण नको काय नको ऐका एक नवरा म्हणा आगो मागे नवरा म्हणा मागे आगो तेच नाही मी दया मायावडे उभी म्हणून म्हणते हा नवरा नको का नको ऐका फाटकेशी लुगडा तुटकेशी जोडी शिवायला दोरा नाही फाटका संसार शिव असा फाटच असा शिव आपला उष्णा पप्पाला सांगत नाही अहो नुसतं टक पाडी देते का मग तवाने माने नमस्कार आता तवा वयाचे द्या अहो सातमाच्या शेबीन
म्हणूनच माझ्या नवरा नको तेच मी काहीतरी दया माई राणी माझं काही उडा नाही पोरी आता माझं माहिती आहे मला बी कुंभावडी म्हणून म्हणते कारण कधी सापडता येत आधीच सापडणार म्हणजे सर कोमाल राहते बरोबर आहे बरोबर आहे म्हणून म्हणते हा नवरा नको आहे आमच्या दादांनी धन्यवाद व्यक्त करतो हो पैसे घ्यायचं काहीच कारण नाही मला तुम्हाला सांगतो ऐका तुमचे पैसे कुठे जातात तर हे पैसे माझे मला दिंडी सोहळा काढला जातं माझं त्र्यंबकला जातं दिंडी सोहळा एक दिंडी सोहळा आता दिंडी सोहळा त्र्यंबकला जाणार आहे माझा 11 तारखेला 11-12 तारखेला जाईल 11 तारखेला तुमचं काय कीर्तन आहे इथं ओझरला माझं कीर्तन आहे 12 तारखेला दिंडी सोहळा जाणार आहे त्र्यंबकला 12 जानेवारी दिंडी सोहळ्यामध्ये लागणारा खर्च भरपूर असतो मी काही कोण्या वारकऱ्याकडून पैसे घेत नाही वारकऱ्याकडून भिशी नसते आपले आप्पा भिशी नसते गाडी भाडं नसते मग गाडीचा खर्च कलाकारांचे खर्च एवढा खर्च कुठे टाकायचा कसा आणायचा मग हे भारुडं करतो मी हे भारूड तुमच्या माझ्यासारख्याने द्यावे 2 पैसे देतात नाही हे भारुडाचे पैसे साईटला टाकतो कोण्या गावातले किती पैसे आले हे साईटला टाकायचे आणि तेवढे पैसे त्याच्यात खर्च करायचे हा समाजा नियम आहे म्हणून चाललेला कार्यक्रम आहे काहींचे तेलाचा डबा नसतो तेल घ्यावं कुठं त्या ठिकाणी पंक्ती नसते आता ते पंक्ती त्या ठिकाणी किती योगदान कसं करावं असं चालतंय माझं वर्षभर त्या ठिकाणी महाराज 2 दिंडी सोहळा एक पंढरपूर आणि एक त्र्यंबकेश्वर असा 2 दिंडी सोहळा माझा 12 वर्षापासून चालू आहे हा नाही म्हणून त्या देवानेच मला हे व्यासपीठ सांभाळणे तर काय नवरा चालू कुर्ताली यायचे उसना